धरण क्षेत्रातही हवा तसा पाऊस न पडल्यामुळे मुंबईत पाण्याची चिंता निर्माण झाली आहे। त्यातल्या त्यात दिलाशाची बाब म्हणजे गेल्या 2 दिवसात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या क्षेत्रात काही प्रमाणात पाऊस झाला आहे। त्यामुळे शून्यावर आलेला या धरणातील साठ्यात 1.5% भर पडली आहे। यामुळे 7ही धरणांचा एकूण पाणी साठा 7.15% पर्यंत पोहोचला आहे। जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे। त्यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेली 10% पाणी कपात महापालिका मागे घेऊ शकते। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या 7 धरणांच्या पाणी साठवण्यात क्षमता 14,47,636 दशलक्ष लिटर असून दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत असतो। मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबई महापालिकेने आधी 5% आणि त्यानंतर आता 10% पाणी कपात लागू केली आहे। त्यानंतर मुंबईतील अनेक भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। गेल्या 2 दिवसात मुंबई महानगरात काही प्रमाणात पाऊस पडत आहे। धरण क्षेत्रातही संततधार चालू आहे। त्यामुळे पाणी साठ्यात काही अंशी वाढ झाली आहे। 30 जूनपर्यंत 7ही धरणात 5.46% पाणीसाठा होता। आता हाच साठा मंगळवारपर्यंत 7.15% झाला आहे। सध्याच्या घडीला धरणांमध्ये 1,03,503 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे। 2023 मध्ये याच तारखेला 2,22,868 दशलक्ष लिटर तर 2022 मध्ये 1,70,520 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता।